अण्णा अण्णा आहे मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ आपण व्हीएन कोडचा यूज करून बनवलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला. व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे. ह्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. कारण की मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. सोबतच मित्रांनो, आपण आज जे काही ह्या व्हिडिओमध्ये जे काही व्हीएन कोडचा जो काही स्कॅनर यूज केलेला आहे ते स्कॅनर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल आणि त्याची लिंक तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तिथून तुम्ही आपलं जे काही स्कॅनर आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो, चला लगेच राहीना वेळ घालवता आपण जे आहे ते आपल्या व्हिडिओला सुरू करून घेऊया. तर मित्रांनो, व्हीएन ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. व्हीएनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल. वरी तुम्हाला स्कॅनरचं ऑप्शन भेटून जाईल. त्या स्कॅनरवरती यायचं आहे. स्कॅनरवरती आल्याच्यानंतर जे काही तुम्हाला इथं वरच्या कोपऱ्यामध्ये गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल. त्या गॅलरीवरती येऊन जायचं आहे. आता गॅलरीवरती आल्याच्यानंतर मी जे काय मटेरियलमध्ये तुम्हाला व्हीएन कोडचा फोटो दिला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्यानंतर आपलं जे काय टेम्पलेट आहे ते तुमच्यासमोर येऊन जाईल. खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचं ऑप्शन बघायला भेटून जाईल. त्यावरती टच करायचं आहे. यूज टेम्पलेटवरती आल्याच्यानंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये यायच्यानंतर तुम्हाला जे काही फोटो ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्ही एक इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. नंतर तुम्ही रिप्लेसवरती टच करायचं आहे. आता मित्रांनो, रिप्लेसवरती टच केल्याच्यानंतर खाली तुमचे जे काही फोटो आहेत ते ॲड होऊन जातील. नंतर तुम्हाला नेक्स्टवरती टच करायचं आहे. नेक्स्टवरती आल्याच्यानंतर आपला जो काही व्हिडिओ आहे ते तुमच्यासमोर येऊन जाईल. आता बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे बनवून रेडी झालेलाच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेलाच आहे. सिम्पलीवर शेअरवरती टच करायचं आहे आणि स्क्रीनवरती जशा प्रकारे सेटिंग दिसते अशा प्रकारची सेटिंग ठेवायची आहे. खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.